आता माझा जो अंदाज होता तो 20 आकड्यांनी चुकला। बीजेपी कोणत्याही परिस्थितीमध्ये 220च्या वर जाणार नाही असं वाटत होतं। जर 220 वर बीजेपी अडकली असती तर कदाचित मोदींचं सरकार बनू शकलं असतं। सरकार बनलं पण पूर्वीसारखं राहिलेलं नाही याची आपल्या सगळ्यांना कल्पना आहे। यावेळी आम्ही प्रामुख्याने विषय घेतला होता लोकशाही पुढील आव्हाने। जरी मथळा हा होता तरी प्रामुख्याने आपलं संविधान धोक्यामध्ये आहे आणि संविधान वाचवणं ही काळाची गरज आहे। संविधानाने आपल्याला काय दिलं आणि आपण वाचवणं म्हणजे नेमकं काय हे अतिशय प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्या काळामध्ये केलेलं आहे। आता महाराष्ट्रातल्या ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये मागे एक प्रेस कॉन्फरन्स तुमच्यासोबत घेतलेली होती, त्यावेळेस जाहीर केलेलं होतं की संविधान बचाव महाराष्ट्र बचाव या पद्धतीचं एक अभियान आम्ही महाराष्ट्रभर आता सुरू करणार आहोत। अनेक सामाजिक संघटना एकत्र येऊन या पद्धतीच्या आव्हानाला सुरुवात झालेली आहे। छोट्या मोठ्या मिटिंगचा गेट मिटिंगचा बैठका अशा सातत्यानं होत आहेत, पण प्रामुख्यानं ज्या मोठ्या सभा आहेत त्यामध्ये मी बिरसा क्रांती दलाचे दशरथ मडावी आम्ही प्रामुख्यानं 2 वक्ते महाराष्ट्रामधल्या विदर्भातल्या भागामध्ये आतापर्यंत 14 सभा झालेल्या आहेत, त्याची लिस्ट तुमच्या पुढ्यापर्यंत आलेली आहे। 21 तारखेपर्यंत ह्या 14 सभा झाल्या आणि पुढे 8 ऑक्टोबरपर्यंत ज्या काही सभा ठरलेल्या आहेत त्याचीही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे। खरं म्हणजे ह्या मोठ्या सभा ज्या असतात त्याचं आयोजन करण्यासाठी खर्च लागतो, त्यामुळे आम्हाला खूपच जिकिरीनं ही मेहनत करावी लागते। वेगवेगळ्या संघटनेच्या लोकांना पैसे गोळा करावे लागतात आणि त्यामुळे याचं प्रमाण पाहिजे तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला घेता येत नाही, तरी एवढ्या सभा आम्ही घेतो आहोत। पण छोट्या मोठ्या मीटिंग्स या पद्धतीच्या आणि बैठका या सातत्यानं सगळ्यांच्या सुरू आहेत। यामध्ये मांडणी काय केली जाते, तुम्ही सगळ्यांनीच भाषणं ऐकलेली नसतात म्हणून मी प्रामुख्यानं मांडणी काय केली जाते ते सांगतो आहे। अनेकांनी मला प्रश्न असा विचारला होता की आता महाराष्ट्रातल्या निवडणुकांचा आणि घटनेचा काय संबंध आहे। म्हणजे एका अतिशय मोठ्या राजकीय पुढाऱ्याला पण हा प्रश्न मला विचारला होता। मी म्हणालो खरं म्हणजे राज्य घटनेचा खरा मुद्दा तर महाराष्ट्रातल्याच निवडणुकांमध्ये आहे। महाराष्ट्रामध्ये सध्याचं जे सरकार गेल्या 2.25 वर्षांपासून काम करत आहे हे सरकारच अत्यंत असंवैधानिक इल्लीगल सरकार आहे। या सरकारनं केवळ राज्यघटनेची पायमल्ली केलेली नाही, राज्यघटना केवळ पायदळी उडवली नाही तर लोकशाहीचे सगळे नियमच उद्ध्वस्त केलेले आहेत। म्हणजे जनतेनं मेहनतीनं लोकांना निवडून द्यायचं, काही लोकांकडे 2-4 हजार करोड रुपये असतील तर त्यांनी ती माणसं विकत घ्यायची आणि सरकारच बदलून टाकायचं आणि स्वतःला पाहिजे त्या पद्धतीनं सरकार करायचं। यामध्ये लोकशाही कुठे उठलेली आहे। यापूर्वी जेव्हा मी दिल्लीमध्ये पत्रकारांशी भेटत असे आणि चर्चा होत असे त्यावेळेस मी मोठ्या अभिमानानं सांगत असे की महाराष्ट्राचं राजकारण फार वेगळं आहे। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या पद्धतीनं घडणं शक्य नाही आणि गेल्या काही वर्षांमध्ये 2-2.5 वर्षांमध्ये आपण जे पाहिलं ते कदाचित भारतामध्ये कधीच घडलेलं नव्हतं, त्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये घडलेलं आहे। आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं राज्यघटनेचा मुद्दा महाराष्ट्रामध्ये तर अतिशय कळीचा मुद्दा आहे, महत्वाचा मुद्दा। मी अनेक वर्ष लोकांमध्ये काम करतो आहे, साधारणतः 52 वर्ष मी सार्वजनिक जीवनामध्ये लोकांचं प्रबोधनाचं काम करतो आहे। अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून आता 43 वर्ष होत आहे आणि माझा स्वतःचा अनुभव असा आहे की लोकांना खरंच काही कळत नाहीये की या राज्यघटनेने आपल्याला काय दिलं आणि आपण काय। मी सूत्ररूपाने 2-3 मुद्दे सांगून पुढे जाणार। पहिला मुद्दा असा की या देशामध्ये साधारणतः 2.25 हजार वर्ष ते 2000 वर्ष मनुस्मृतीचं राज्य राहिलेलं आहे। या देशामध्ये हिंदू राजे राहिले तरी मनुस्मृतीचं राज्य राहिलेलं आहे। काही शूद्र राजे राहिले, नंदवंश शूद्र होता बिहारमधला, म्हणजे आत्ताचं बिहार, तरी पण मनुस्मृतीचं राज्य राहिलेलं आहे। मुस्लिम राजे 700 ते 800 वर्ष या देशामध्ये होते आणि तरीही मनुस्मृतीचं राज्य राहिलेलं आहे।
इंग्रजांचं राज्य 150 वर्ष राहिलं असं आपण म्हणतो, आणि तरी इंग्रजांच्या काळात सुद्धा या देशावर मनुस्मृतीचंच राज्य राहिलेलं आहे. 1947 साली या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्या पद्धतीची राज्यघटना आपण निर्माण केली, त्या राज्यघटनेच्या माध्यमातून या देशामधल्या प्रत्येक माणसाला, जो कोणत्याही जातीमध्ये जन्माला आलेला असेल, धर्मामध्ये जन्माला आलेला असेल, किंवा कोणत्याही लिंगामध्ये म्हणजे स्त्री किंवा पुरुष असेल, तरी त्याला समान अधिकार पहिल्यांदा मिळालेला. मी अतिशय जबाबदारीनं बोलतो. भारताच्या इतिहासामध्ये भारताचा भौगोलिक भाग जर आपण विचार केला आणि त्याला भारत असं म्हटलं, तर भारताच्या इतिहासामध्ये माणसाला माणूस म्हणून पहिल्यांदा सन्मान मिळाला, पहिल्यांदा समानता मिळाली, पहिल्यांदा स्वातंत्र्य मिळालं, पहिल्यांदा वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक इक्वॅलिटीच्या आधारावर बंधुतेनं जगावं ही अपेक्षा निर्माण झाली, आणि न्याय पहिल्यांदा मिळाला. आणि आपण कुठून कुठपर्यंत आलो हे लोकांना कळावं म्हणून मी मुद्दाम मनुस्मृतीमधले उतारे लोकांपुढे देत असतो, सांगत असतो. आणि ही मनुस्मृती गाडूनच आपलं संविधान निर्माण झालेलं आहे, आणि माणसाला माणूस म्हणून सन्मान मिळालेला आहे, आणि तो आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये गमावता कामा. पहिला मुद्दा आपल्या डोक्यामध्ये असा येईल की बाबा या देशात संविधानाला धोकाच कुठे होतो. मला वाटतं आपण जेवढे जागृत लोक आहोत पत्रकारितेमध्ये, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्याच बाबतीत स्वतःबाबत, स्वतःच्या पत्रकारितेमधल्या विचार स्वातंत्र्याबाबत काय झालेलं आहे हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही. माझ्या काळामध्ये पत्रकारितेमध्ये हे मिशन म्हणून काम करणारे सगळे संपादक असत, अभिमानानं सांगत असत की पत्रकारिता हे मिशन. त्याचं रूपांतर कशामध्ये झालं मी सांगण्याची गरज नाही. प्रत्यक्षामध्ये संविधानाबाबत आपण ज्या काही तडजोडी आज करतो आहोत, ज्या पद्धतीनं एडीआयचा सीबीआयचा वापर होतो आहे, ज्या पद्धतीनं विचार स्वातंत्र्यावर गदा येते आहे, इमर्जन्सीमध्ये मी एवढी लढाई केली, पण मला कोणी असं नाही म्हटलं की तुम्हाला भीती वाटत नाही का. आज माझं भाषण झाल्यानंतर अनेक लोक येऊन मला खासगीमध्ये भेटतात, सर तुम्हाला भीती वाटत नाही का. म्हणजे एक अतिशय भीतीयुक्त वातावरण संपूर्ण देशामध्ये निर्माण झालेलं आहे. जे राज्यकर्ते आहेत त्यांच्या विरुद्ध कोणाची बोलण्याची हिंमत नाही, या पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामध्ये आपला थोडासा दिलासा लोकसभेमध्ये जे काही झालं, एक मर्यादित अर्थानं बीजेपी झाली, कमी निवडून आल्या सीट्स, त्यामुळे थोडासा आता श्वास घ्यायला फुरसत मिळते. मी अनेक प्रांतांमध्ये काम केलेलं आहे, वेगवेगळ्या कामाच्या निमित्तानं अनेक प्रांतांमध्ये मी भटकतो आहे. महाराष्ट्र हा जो ज्या पद्धतीनं पुरोगामी राज्य झालेला आहे, त्यामध्ये एक संत परंपरेचं अतिशय मोठं योगदान आहे. संत ज्ञानदेव, संत नामदेवांपासून तर अगदी तुकाराम महाराज, गाडगे महाराज, तुकडोजी महाराजांपर्यंत ही संपूर्ण वारकरी संप्रदायाची जी एक चळवळ आहे प्रबोधनाची, त्यातून महाराष्ट्र पुरोगामी बनलेला आहे. शिवाजी महाराजांचा त्यामध्ये मोठा वाटा आहे, आणि त्यानंतर शाहू, फुले, आंबेडकर, प्रबोधनकर, ठाकरे यासारख्या माणसांनी यामध्ये अतिशय मोठं योगदान दिलेलं आहे. या पुरोगामी महाराष्ट्राला प्रतिगामी बनवण्यासाठी आणि दुसऱ्या बाजूला सांप्रदायिक बनवण्यासाठी अतिशय मोठ्या प्रमाणावर 19 नंतर प्रयत्न सुरू झाले. 14 ते 19 पर्यंत या पद्धतीने हे सरकार वागतंय असं दिसलं नाही, कारण त्यांना कदाचित असं वाटलं की विकासाच्या प्रश्नावर आपल्याला टिकून राहता येईल. नंतर ते बदलत गेले. मुद्दाम जातीयता एक निर्माण व्हावी, जाती जातीमध्ये आपसात भांडणं करावी, हिंदू आणि मुस्लिमांमध्ये या पद्धतीनं एक वातावरण तयार करायचं ज्यातनं सांप्रदायिक वातावरण तयार होईल. केवळ देशामध्येच हे नाही तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा ही झोन पोचवलं जातात. नागपूर 2 गोष्टींचं प्रमुख केंद्र आहे. एका बाजूला आरएसएसचं मुख्यालय इथे आहे, आणि दुसऱ्या बाजूला आंबेडकरी विचारधारेचं अत्यंत प्रगट स्वरूप, ज्याला आपण खऱ्या अर्थानं दीक्षाभूमी म्हणतो, या दोन्ही गोष्टी अतिशय ताकदवान नागपूरमधनं काम करतात. आज परिस्थिती अशी आहे आपल्या संपूर्ण देशामध्ये, नागपूरमधलेच आरएसएसचे प्रमुख असं म्हणतात, 2 वर्षापूर्वीचं त्यांचं स्टेटमेंट आहे, तुम्हाला गुगलमध्ये सर्च केलं सगळ्यांना पाहायला मिळेल, कदाचित तुम्ही ते छापलंही असेल, की या देशामधली जी राज्यघटना आहे ती युरोपीय मूल्यांनुसार निर्माण झालेली आहे. आम्हाला भारतीय मूल्यांनुसार निर्माण झालेली राज्यघटना हवी आहे, त्यामुळे त्या पद्धतीचे बदल करून आम्ही भारतीय मूल्यांनुसार राज्यघटना निर्माण करू इच्छितो.
असं स्पष्ट मत 2 वर्षांपूर्वी आरएसएसच्या प्रमुखांनी व्यक्त केलेला आहे. समता, बंधुता, स्वातंत्र्य आणि न्याय ही जर पाश्चात्य मूल्य आहे तर भारतीय मूल्य कोणते? मनुस्मृतीच्या माध्यमातून ब्राह्मणांना मिळालेले विशेष न्याय, इतरांवर झालेले विशेष अन्याय, या पद्धतीची मूल्य या देशामध्ये रुजवायची. महाराष्ट्रामध्ये धीरेंद्र कृष्ण महाराजांसारख्या महाराजांना घेऊन हिंडवलं जातं उघडपणे. ते जाहीररित्या म्हणतात, आप मुझे साथ दो मैं आपको हिंदू राष्ट्र दूंगा. आणि एक अछूत माणूस त्यांच्या पायावर डोकं ठेवायला येतो त्यावेळेस धीरेंद्र कृष्ण महाराज जाहीररित्या म्हणतात, हमें छुओ मत, तुम अछूत हो, हम ब्राह्मण है, हमें छुओ मत. एट्रॉसिटी ऍक्ट नुसार हा गुन्हा आहे, पण कोणीही त्यांच्यावर गुन्हा दाखल करत नाही. त्यामुळे ही राज्यघटना डोक्यात आलेली आहे, ही खोटी अवही आहे. या पद्धतीनं जे बोललं जातं ते ध्यानांत खोटं आहे. ही भीती खऱ्या अर्थानं निर्माण झालेली आहे. मला एक कळत नाही, या देशामध्ये 80% लोक हिंदू आहेत तर वेगळ्या हिंदू राष्ट्राची गरज काय? आज या देशामधले सगळे पंतप्रधान ते हिंदू राहिलेले आहेत, कारण मनमोहन सिंगांना शिखांना हिंदू समजलं जातं. मग असं असताना हिंदू राष्ट्र नाहीये का? मग वेगळं हिंदू राष्ट्र म्हणजे काय हवं आहे मला? आणि त्यावेळेस धर्मसंसदेमध्ये ज्या पद्धतीनं बोललं जातं त्यावरनं आपल्या लक्षात येतं की त्यांना हिंदू राष्ट्र म्हणजे मनुस्मृतीचं राज्य पुन्हा आणायचं आहे. आणि तो अतिशय मोठा धोका आहे. आणि याचं प्रबोधन अतिशय चांगल्या पद्धतीनं झालं पाहिजे म्हणून मी विस्तारानं ही सगळी मांडणी लोकांपर्यंत करतो आहे. त्याशिवाय आपण ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये सत्ता बदल झाला ते मुद्दे मी आधीही तुमच्या पुढ्यामध्ये मांडले आहेत, ते मी रिपीट करत नाही. तुमचे क्वेश्चन आले तर त्यावेळेस मी घेईन. माणसं विकतच घ्यायची, सरळ सरळ जेलमध्ये जायचंय की 50 कोटी घ्यायचे, 60 कोटी घ्यायचे, 20 कोटी घ्यायचे, मंत्रीपद घ्यायचे, चॉईस. सोबत आला तर पैसे घ्या, नाही तर मंत्रीपद मिळेल, नाही तर जेलमध्ये जावं. असं बनून सरकार पाडली आणि सरकारला निर्माण केली. माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त आणखी बारकावे मानले. त्यामुळे या पद्धतीचं हे संपूर्ण जे वातावरण आहे ते आपल्याला महाराष्ट्रामधून उठून टाकायचं आहे. पुन्हा खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये लोकशाही रिस्टोअर करायची आहे. पुन्हा महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये घटनेचं राज्य निर्माण करायचं आहे. एकेकाळी मी याच लोकांसोबत, जे आज लोक आहेत त्यांच्या विरुद्ध मी उभं राहिलो, त्याच लोकांसोबत मी काम करून इंदिरा गांधींना विरोध केला आहे. त्यांच्या इमर्जन्सीला विरोध करून जेलमध्ये गेलो आहे. जनता पार्टीचं यांना सोबत घेऊन गठन केलेलं आहे. काँग्रेसच्या विरोधामध्ये दणकून प्रचार 77 मध्ये, 78 मध्ये आणि नंतर नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये केला आहे. त्यानंतर मी निवडणुकीच्या राजकारणापासून पूर्णतः वेगळा राहिलो, त्याचा कधी संबंध येऊ दिला नाही. आज ती गरज वाटते म्हणून या पद्धतीचा मी जनजागरण करतो आहोत. आता फक्त मी 2च मुद्द्यांबद्दल बोलेन. एक म्हणजे लाडकी बहीण योजना. ही योजना अतिशय चांगली आहे. खरं म्हणजे अनेक नेत्यांना हा प्रश्न पडलेला आहे की आधीच महाराष्ट्र सरकारला कर्जबाजारी बनवून ठेवलेल्या या मंडळींनी गेल्या 2-2.5 वर्षामध्ये केवळ उधळपट्टी आणि खैरात सुरू आहे. ते का बघ, महाराष्ट्रावरचं कर्ज आज 8 लाख कोटींपर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे. पण ह्या लाडक्या बहीण योजनेमध्ये जर 1,500 रुपये दर स्त्रीला दिले जातात, या त्या निकषामध्ये बसतात, ही अतिशय चांगली योजना आहे. मी महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांना आणि सगळ्यांना आवर्जून सांगत असतो की आपण समर्थन केलं पाहिजे. ज्यावेळी अर्थव्यवस्थेमध्ये एक स्टॅग्नन्सी निर्माण होते, रोजगार निर्माण होत नाही, त्यावेळेस सर्वसामान्य माणसाची क्रयशक्ती वाढली तर त्यातून रोजगार निर्माण होतो. आज ज्या या महिला आहेत त्यापैकी साधारणतः 40% महिला या गृहिणी आहेत, 60% महिला मजुरी करणाऱ्या आहेत. म्हणजे ज्या निकषात बसतात त्यांच्याविषयी मी बोलतोय. अदरवाईज हे प्रमाण खूप जास्त आहे. या गृहिणी असणाऱ्या स्त्रियांना हे 1,500 रुपये फार महत्वाचे आहे. त्यांच्या सन्मानाकरता सुद्धा ते महत्वाचे आहे. मजुरी करणाऱ्या स्त्रिया असतील किंवा ह्या स्त्रिया असतील ज्या गृहिणी आहेत, त्यांना जे दर महिन्याला 1,500 रुपये मिळणार आहे, त्या काय करणार आहेत? त्या काही दारू पिणार नाही, 99% नाही पिणार, जुगार घेणार नाही, त्या छोट्या मोठ्या वस्तू विकत. 2016 नंतर जे डिमॉनिटायझेशन झालं त्यानंतर संपूर्ण छोटे रोजगार, छोटे दुकानदार मारले गेलेले आहेत.
त्यांचं अस्तित्व आज संपुष्टामध्ये येण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. हे जे पैसे या स्त्रियांकडे जाणार आहेत सरकारच्या माध्यमातून, त्यातनं ते छोट्या मोठ्या वस्तू विकत घेतील, त्यातून आजूबाजूचे स्वयंरोजगार वाढतील आणि रोजगारीला त्यातनं बळ मिळेल. त्यामुळे ही अतिशय उत्तम पद्धतीने गुंतवणूक. काँग्रेसचा मुद्दा येतच नाही, कारण काँग्रेसने आपल्या जाहीरनामा पत्रामध्ये लोकसभेआधी प्रसिद्ध केलेलं होतं, त्याला न्यायपत्र म्हटलेलं आहे. महालक्ष्मी योजनेखाली त्यांनी 1 लाख रुपये द्यायचं कबूलच केलं होतं. पण केंद्राजवळ जेवढा पैसा असतो तेवढा राज्याजवळ नाही, आणि त्यामुळे या योजनेचं नव्या सरकारने येणाऱ्या समाधान केलं पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे. त्यामध्ये आपले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजजी चव्हाण यांनी असं सांगितलं की आम्ही 2000 रुपये ठरवतो आहोत. वडेट्टीवार जे विरोधी पक्ष नेते आहेत त्यांनी तर जाहीरच करून टाकलं की आम्ही 3000 रुपये या लाडक्या बहिणींना देणार आहोत. उद्धव ठाकरेंशी या विषयावर विस्ताराने चर्चा झाली. हा गुंतवणुकीचा मुद्दा मी त्यांच्यापर्यंत पोहोचवला आहे, आणि शरद पवारांना अर्थशास्त्र उत्तम कळतं, त्यामुळे त्यांना वेगळं सांगण्याची गरज नाही. आणि त्यामुळे लाडक्या बहिणी योजनेमध्ये जे 1500 रुपये सध्याचं सरकार देत आहे त्याच्या ऐवजी पुढचं सरकार लोकशाही आघाडीचं आलं तर ते अधिक पैसे देतील, किमान 2000 ते 2500 रुपये देतील, आणि त्यामुळे लाडक्या बहिणी योजनेचा निवडणुकीवर त्या अर्थानं काहीही परिणाम होण्याची शक्यता नाही. दुसरा एक मुद्दा मला मांडायचा तो म्हणजे रिझर्वेशन. राहुल गांधींनी अमेरिकेमध्ये आम्ही रिझर्वेशन बंद करू असं म्हटल्यावर या पद्धतीची आवई संपूर्ण देशभरामध्ये उठवण्यात आली. हा मुद्दा माझ्यासाठी महत्वाचा असल्यामुळे, म्हणजे मी ज्या पद्धतीची मांडणी करतो मनुस्मृती वर्सेस हिंदू राष्ट्र, त्यामध्ये महत्वाचं असल्यामुळे मी घेतो. यामध्ये अनेक नेत्यांनी दावे केले, त्यापैकी महत्वाचे नाव देतो मी. गायकवाडांचं नाव घ्यायची माझी इच्छा नाहीये. ज्यांनी सांगितलं की जीभ छाडून टाका राहुल गांधींची. पण बावनकुळे बीजेपीचे अध्यक्ष, मी मुद्दाम त्यांचं एज्युकेशन पाहिजे. विकिपीडियामध्ये असं म्हटलेलं आहे की ते सायन्सचे ग्रॅज्युएट होत असताना त्यांनी पार्ट 1 केलेला. मी आधी समजूत करून घेतो त्यांचं वय लक्षात घेताना की त्यांनी बीएससी पार्ट 1 केलेलं असणार. बीएससी पार्ट 1 महाराष्ट्रामध्ये आधी इंग्रजीमध्ये शिकावं लागायचं, त्यामुळे किमान इंग्रजी त्यांना येत असावं, पण त्यांच्याकडनं अपेक्षा करता येत नाही. दुसरे आमचे जुने एक मित्र आहेत डॉक्टर अनिल बोंडे अंबावडे, ते असं म्हणाले की राहुल गांधीची जीभ जाळली पाहिजे. बरं, राहुल गांधींबद्दल बोलता बोलता ते आम्हा दोघांवरही कसं ज्ञानेश महाराव आणि श्याम मानव यांची पण जीभ जाळली पाहिजे. रेफरन्स होता राहुल गांधींनी रिझर्वेशन बंद करण्याचं आश्वासन दिलं किंवा आम्ही बंद करू असं म्हणलं. म्हणून मी अनिल बोंडेंची डिग्री नेमकी काय आहे याची तपासणी केली. ते एमडी आहेत मला माहित होतं, आणि तरीही मी माझ्या सगळ्या अमरावतीच्या डॉक्टर मित्रांना फोन लावले आणि त्यांना विचारलं, पण हे एमडी कोणते आयुर्वेदामध्ये झालेले आहेत की इकडे ॲलोपॅथीमध्ये झालेले? सगळे हसून मला सांगत होते, सर एमबीबीएस नंतर यांनी एमडी केलेलं आहे, तुम्हाला माहित आहे ना. आणि आपल्या इथे एमबीबीएसचं शिक्षण आणि एमडीचं शिक्षण हे प्रामुख्याने इंग्रजीत नव्हतं. म्हणजे यांना किमान इंग्रजी कळायला पाहिजे अशी अपेक्षा, जर या डिग्र्या खऱ्या असतील तर. कारण यांच्या नेत्यांच्याच डिग्र्या खऱ्या नसल्यामुळे यांच्याही डिग्र्यांबद्दल डाऊट घ्यायला जागा. त्यानंतर ज्यांच्या ज्ञानाबद्दल आणि विद्वत्तेबद्दल मला अभिमान आहे होता असे आपले देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, यांनी हेच म्हटलेलं आहे की राहुल गांधींनी रिझर्वेशन बंद करतो असं जाहीर केलेलं आहे. मग मी मुद्दाम शोध घेतला, कारण ते लॉ ग्रॅज्युएट आहे, मला उत्तम माहित होतं. 2005 पासून कायद्याबद्दल त्यांच्यासोबत मी चर्चाच करत आलेलो आहे. कायद्याचं त्यांना अतिशय उत्तम ज्ञान आहे, इंग्रजी शब्दातले बारकावे त्यांना अतिशय उत्तम कळतात हे मला माहित होतं. त्यांना केवळ कायद्यामधली डिग्री नाहीये, तर त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन मॅनेजमेंट मधलं केलेलं आहे आणि जर्मनीमधला आणखी एक डिप्लोमा घेतलेला आहे. जो माणूस जर्मनीमधला डिप्लोमा घेतो त्याचं इंग्रजी तर उत्तम असलं पाहिजे. राहुल गांधी काय म्हणाले, सर्व दूर आहे, उपलब्ध आहे. आचरणात कोणीच खोटं बोलू शकत नाही. जे बोललेलं असतं ते ऑलरेडी सगळ्या ठिकाणी उपलब्ध असतं. त्यांच्या म्हणण्यातलं उपलब्ध आहे, रेकॉर्डिंग उपलब्ध आहे, प्रिंटमध्ये उपलब्ध आहे. त्यांना जॉर्जटाउन येथे एका विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला की भारतातलं रिझर्वेशन केव्हा थांबणार. त्यावर उत्तर देताना राहुल गांधी असं म्हणाले, वी शुड थिंक ऑफ स्क्रॅपिंग रिझर्वेशन
we should think of scrapping reservations only when India becomes a fair place. ज्यावेळेस इंडिया फेअर प्लेस बनेल यावेळेस हे रिझर्वेशन्स आपल्याला थांबवता येतील, काढून टाकता येतील. अँड इंडिया इज नॉट अ फेअर प्लेस नाव. आणि सध्या इंडिया हा फेअर प्लेस नाहीये. शरद पाटील इंग्रजी साहित्यामधले एमए, मी इंग्रजी साहित्यामधला एमए आहे. फेअर प्लेस हा शब्द अपवादात्मक वापरला जातो, रुटीन मध्ये वापरला जात नाही. स्वतः राहुल गांधींचं इंग्रजी अतिशय उत्तम असल्यामुळे त्यांनी हा शब्द वापरला. त्यामुळे कदाचित या लोकांना कळलं नसावं असं मला वाटतं. त्यामुळे मी बोंडेंना विनंती करेन, अनिल बोंडे डॉक्टर ज्यांनी MD पास केलेलं आहे, तुम्ही इंग्रजी शिकला पण साध्या शब्दांचे अर्थ तुम्हाला कळत नाही. आणि म्हणून तुमची जी कोणी नात असेल आणि जी कोणी नातेवाईक असेल त्यांना शिकवणारी एखादी कॉन्व्हेंट मधली शिक्षिका असेल तर तिला बोलावून घ्या आणि या शब्दाचा नेमका अर्थ समजून. देवेंद्र फडणवीसांना याचा अर्थ का नाही कळला? याचा अर्थ यासाठी नाही कळला की ते इंदिरा गांधी कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये शिकत होते. इमर्जन्सीमध्ये त्यांचे वडील माझ्यासारखे जेलमध्ये गेले. त्यावेळेस त्यांनी ते कॉन्व्हेंट हायस्कूल सोडलं आणि गुरुकुलामध्ये शिकायला गेले, म्हणून बहुधा त्यांचं इंग्रजी कच्चं राहिलं असावं. आज जर तुम्ही डिक्शनरी ओपन केली किंवा गुगलवर सर्च केला तर फेअर प्लेसचा अर्थ तुम्हाला दिसतो. वेबस्टर म्हणजे डिक्शनरीमध्ये सुद्धा आणि कॉलिन्स मध्ये सुद्धा फ्री फ्रॉम डिस्क्रिमिनेशन, भेदभाव व्यतिरिक्त वातावरण असणे, ज्याला आपण समान संधी असं म्हणतो. म्हणजे राहुल गांधींनी काय म्हटलेलं आहे की जेव्हा भारतामध्ये सगळ्यांना समान संधी उपलब्ध असेल, भेदाभेदांपासून सगळं मुक्त असेल, फ्री फ्रॉम डिस्क्रिमिनेशन असेल, त्यावेळेस आम्हाला रिझर्वेशन थांबवता येतील. आज मात्र तशी परिस्थिती भारतामध्ये नाही, त्यामुळे आम्हाला रिझर्वेशन थांबवता येत नाही. या पद्धतीची मांडणी राहुल गांधींनी केलेली असताना साधं इंग्रजी या लोकांना कळत नाही आणि म्हणून या पद्धतीचं ते आंदोलन करतात. त्यामुळे त्यांनी मी पुन्हा एकदा विनंती करेन देवेंद्र फडणवीसांना की त्यांची मुलगी कॉन्व्हेंटमध्ये शिकते आहे, छानपैकी तिच्या बाईंना बोलावून घ्यायचं, फेअर प्लेस या शब्दाचा अर्थ कळून घ्यायचा आणि स्वतःचं मांडणं सुधारायचं. आणि त्यांना कळत असून जर ते बोलत असतील तर हा खोटारडेपणाचा कळस आहे. आजच्या काळामध्ये जिथे सगळ्या गोष्टी प्रिंटमध्ये उपलब्ध असतात, रेकॉर्डिंग मध्ये उपलब्ध असतात, या ठिकाणी इतका उघड खोटारडेपणा आपण करू नये. या देशामध्ये जोपर्यंत बरोबरीचं समान संधीचं वातावरण तयार होत नाही तोपर्यंत रिझर्वेशनची गरज आहे असं स्वतः घटनाकारांनीच म्हणून ठेवलेलं आहे. त्याकरता ही रिझर्वेशनची सुरुवात झालेली आहे. मला वाटतं एवढं मी तुमच्या पुढ्यामध्ये मांडलं तेवढं पुरेसं आहे. मित्रांनो, आम्ही दणकून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जनजागरण करतो आहोत. महाविकास आघाडीला निवडून आणण्यासाठी जाहीररित्या आवाहन करतो आहे. त्याच्या मागचं एक मात्र कारण आहे की घटनेमधली 4ही मूल्य ते मानतायत असं त्यांचं आश्वासन आहे. उद्धव ठाकरेंबद्दल अनेकांच्या मनामध्ये शंका असल्यामुळे मी यावेळेस त्यांची भेट झाल्यानंतर हा प्रश्न त्यांना विचारला आणि त्यांचा तो सज्जनपणा होता की त्यांनी मला सज्जनपणे उत्तर दिलं, अकलून लावलं ना. मी त्यांना म्हटलं घटनेमध्ये जी 4 मूल्य सांगितलेली आहे प्रस्तावनेमध्ये ती तुम्हाला मान्य आहेत ना आणि त्याकरता तुम्ही कटिबद्ध आहात ना? ते म्हणाले अर्थात मी आहेच, तुमच्या मनात ही शंका का यावी. त्यामुळं पुन्हा जर या देशामध्ये ही राज्यघटना रिस्टोर व्हायची असेल, लोकशाही मूल्य रुजायची असेल, लोकशाहीनुसार महाराष्ट्राचं सरकार चालायचं असेल तर हे सांप्रदायिक वातावरण निर्माण करणारं, अक्षरशः लोकशाही विकत घेणारं, माणसं विकत घेणारं, असंवैधानिक बनलेलं सरकार सुद्धा निर्माण करणारं, इल्लीगल सरकार निर्माण करणारं बीजेपी आणि युतीला महाराष्ट्रातनं हद्दपार केलं पाहिजे आणि त्या ठिकाणी लोकशाही मानणाऱ्या आणि खऱ्या अर्थानं संविधान पुन्हा रुजवण्याची गरज भासणाऱ्या आणि आश्वासन देणाऱ्या महाविकास आघाडीला निवडून आणलं पाहिजे असं जाहीर आवाहन आम्ही सगळे सामाजिक क्षेत्रातले कार्यकर्ते करतो आहोत. मला जेवढं सांगायचं होतं तेवढं सांगतो. महाराष्ट्रात राबवतो आहे की ज्या राज्यांमध्ये निवडणूक आहे तिथे आपण नाही. बेसिकली काय असतं की आपली जेवढी क्षमता, जेवढी ताकद आहे तेवढंच आपण काम करू शकतो. मला जर कोणी बाहेरच्या प्रांतांमध्ये बोलावलं तर मी हिंदीमध्ये ऑलरेडी व्याख्यानं देतोच, त्यामुळे मी जाईन.
पण इथे महाराष्ट्रातलेच तो लोक घाबरतात. म्हणजे आधी अनेक राजकीय पुढाऱ्यांना भीती वाटायची की श्याम मानवाने जर आपला प्रचार केला तर आपली मतं जातील. आता किमान तो कॉन्फिडन्स त्यांचा परत आला असावा. त्यामुळे शेवटी भाषणं आयोजित करायची, माझं भाषण आयोजित करायचं झालं तर 2-2.5 लोक एकत्र आली पाहिजे, तेवढा खर्च करावा लागतो, तेवढी मेहनत घ्यावी लागते. जे जे करायला तयार असतील तिथे आम्ही जातो. नाही, मी 7 काढले असं नाही म्हणतो. मी असं म्हणतो की ज्या भागामध्ये मला प्रचार करण्याची संधी मिळाली, तर 8 मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थाने मला प्रचार करण्याची संधी मिळाली. तर ते नागपुरात कोणी सभा आयोजित करायला तयार होतं. म्हणजे माझ्या तोंडावर सांगायचे, नितीन गडकरी तुमचे मित्र आहेत, आमचे पण मित्र आहेत, आम्ही सभा नाही आयोजित. म्हणजे नागपुरात सभा आयोजित करायला तयार अशी परिस्थिती. तरी मी तो मतदारसंघ यामध्ये घेतोय. बाकी 60 ठिकाणी प्रत्येक ठिकाणी 5-6, 6-6, 7-7 सभा झाल्या आणि त्या ठिकाणी तो इम्पॅक्ट दिसलेला आहे. हा केवळ या सभांचा इम्पॅक्ट नाही, ज्या पद्धतीनं सामाजिक क्षेत्रामध्ये वापरणारी इतक्या दीर्घकाळ काम करणाऱ्या माणसांमध्ये कॉन्फिडन्स निर्माण झाला, ज्या सामान्य जनतेला वाटत होतं की यांना आपण हकललं पाहिजे त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स निर्माण झाला, जे राजकीय सामान्य कार्यकर्ते होते नाही आपण लढू शकतो आणि जिंकू शकतो कॉन्फिडन्स निर्माण झाला, त्या सगळ्यांचा तो संयुक्त परिणाम आहे. पण आकडेवारीमध्ये तो दृश्य परिणाम दिसला या 7 मतदारसंघात. तसा आता इतर मतदारसंघांमध्ये दिसेल न दिसेल मी आधी नाही सांगू शकतो. बेसिकली खरं म्हणजे मतांच्या टक्केवारीमध्ये फार फरक नाही. महायुतीला जे मतदान झालेलं आहे लोकसभेमध्ये आणि महाविकास आघाडीला झालेला आहे त्यामध्ये 0.5% ते 1%चाच फरक आहे. पण त्यावेळेस कुणामध्येच कॉन्फिडन्स नव्हता. म्हणजे मी बोलताना मला असं लोक येऊन बोलायचे की सर असं बोलायचं असतं भाषणामध्ये, पण खरंच तुम्हाला वाटतं का? म्हटलं हो, हे परिवर्तन मी पाहिलेलं आहे, इमर्जन्सीमध्ये मी अनुभवलेलं आहे. लोकांमध्ये त्या पद्धतीचं मी आता पाहतोय, त्या पद्धतीचं परिवर्तन होऊ घातलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये तर ते दिसणार. हा कॉन्फिडन्स आता लोकांमध्ये आलेला, राजकीय कार्यकर्त्यांमध्ये पण आलेला, सामाजिक क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांमध्ये पण हा कॉन्फिडन्स आता आलेला. पण हा बेसिक फरक आहे दोन्ही लढाईमध्ये, लोकसभेमधल्या आणि विधानसभेमध्ये. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये लढाई इतकी सोपी नाही, कठीण आहे. कारण कदाचित बीजेपी मागच्या वेळेस थोडी गफलतीत राहिली की ते संविधान वगैरे हे मुद्दे काहीच काम करणार नाही असं त्यांना वाटत असावं. आता मात्र त्यांच्या लक्षात आलंय नाही, हे मुद्दे काम करतात आणि त्यामध्ये आणखी वेगळ्या पद्धतीच्या व्यूहरचना आणण्याची शक्यता आहे. त्यामुळे लढाई सोपी नाहीये, पण भरपूर आशेला जागा. सर, एक प्रश्न असा आहे, काल एक एन्काउंटर झाला शिंदेचा, त्यामध्ये म्हणाले की ते एन्काउंटर करण्यात आला, त्यांनी म्हणजे गोळी झाडण्याचा प्रयत्न केला, रिव्हॉल्वर काढण्याचा प्रयत्न केला. एन्काउंटर झाला की खून झाला? आता तुम्ही पत्रकार आहात, मीही पत्रकार म्हणून काम केलेलं आहे, तुम्हाला सगळ्यांना आणि मला सगळ्यांना माहिती आहे एन्काउंटर काय असतं. त्याबद्दल वेगळं बोलण्याची गरज नाही. आणि स्पष्ट दिसत आहे की त्या माणसाला संपवून टाकायचं आणि त्यांना ज्यांना वाचवायचं त्यांना वाचवायचं. ऑलरेडीच त्यांनी वाचवण्याचा प्रयत्न आधी केलेला. डिटेल्स तुम्हाला सगळ्यांना माहिती. हे प्रकरण काही मी प्रत्यक्ष हाताळलेलं नाही किंवा पाहिलेलं नाही. जे काही मी वाचतो, तुम्ही जे लिहिता, जे प्रकट करता, त्याच्यावरनं जे माझं मत बनलं तेच तुमच्यापर्यंत पोहोचवलं आहे. तुम्ही म्हणाले राजीबाई योजनेचं समाधान केलेलं आहे. राजीबाई योजनेला ज्या पद्धतीने जनती म्हणून योजना बघताय, तुम्ही म्हणताय की तुम्ही समाधान काँग्रेसने वेगळ्या योजना खरंच किती फायदेशीर ठरू शकते या सरकारला आणि किती दुसऱ्या योजना महाविकास आघाडी? नाही, बेसिकली जर महाविकास आघाडीने या पद्धतीचं मत व्यक्त केलं की हे पैसे उधळत आहेत, पैसे वाया जात आहेत किंवा फ्री बीज आहे, तर त्याचं डेफिनेटली नुकसान होणार. कारण स्त्रियांकरता हा मुद्दा महत्वाचा आहे. पण ऑलरेडी काँग्रेसने आश्वासन दिलेलंच आहे ना त्यांचं महालक्ष्मी योजनेचं लोकसभेच्या आधीच. आणि आज कर्नाटकामध्ये ते राबवत आहेत, दर महिन्याला 2,000 देत आहेत, तेलंगणामध्ये 2,500 ऑलरेडी देत आहेत. त्यामुळे काँग्रेस करता काही नवं नाहीये. आता राहिला राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं. उद्धव ठाकरेंनी तर माझ्याशी त्यांची जी चर्चा झाली त्यानंतर त्यांनाही पटलंय की आपण हे केलं पाहिजे, आपण तर कर्जबाजारी होत नाही. कारण जेव्हा या देशाने 26 लाख कोटी भांडवलदारांचे माफ केले, ते देशाचं प्रचंड मोठं नुकसान आहे. त्यातनं एक रोजगार निर्माण होत नाही. यामधनं 2 वर्ष 3 वर्ष जर या पद्धतीची योजना चालू राहिली तर रोजगार निर्मिती होईल बऱ्यापैकी.
आणि त्यामुळे तो पैसा सरकारच्या उपयोगाचा ठरेल. सरकारचं एक कर्तव्य आहे, जेव्हा जेव्हा अर्थव्यवस्था मंदीमध्ये येते त्यावेळी रोजगार उपलब्ध करण्यासाठी या पद्धतीची पावलं उचलायची असतात कल्याणकारी सरकार. त्यामुळे यामध्ये काही नवं नाही, अर्थशास्त्रीय दृष्ट्या पण नवं नाही आणि कोणत्याच दृष्टीनं नवं नाही. ते माफ करणं चुकीचं आहे. त्या 16 लाख करोड हे पैसे जे माफ केले त्यातनं संपूर्ण बँकांचं नुकसान झालं. ते सरकारला एवढे भरून द्यावं लागणार आहे. जनतेच्या खिशातून ते पैसे गेले, त्यातनं एक रोजगार निर्माण झालेला नाही. यातनं मात्र रोजगार निर्माण होणार आहे. आणि म्हणून सरकारने हे कर्तव्य म्हणून काम केलं पाहिजे. हा संदेश जर योग्यरित्या स्वीकारला महाविकास आघाडीने, मी उलट बोलताना असं बोलत असतो की या उद्दाम भावांना हाकला. जसं ते महेश शिंदे म्हणाले, याद राखा जेव्हा निवडणुका होतील तेव्हा मी याद्या तपासेन आणि ज्यांनी मला मतं दिली नसतील त्यांची नावं काढून टाकेन. किंवा आमचे दुसरे मित्र राणा, त्यांनी धमकी दिली पैसे परत घेईल. तुम्ही जाहीर म्हणतो की या उद्दाम भावांना हाकला आणि जरा सौम्य भाऊ आहे ज्यांना तुम्ही अधिक लाडके आहात त्यांना आणा, ते तुम्हाला आणखी पैसे वाढवून देणार. सर, माझ्या प्रश्नांचं पूर्ण उत्तर दिलं नाही तुम्ही. या घटनेमागे कोण असू शकतो असं तुम्हाला वाटतं? मी तुम्हाला अतिशय स्पष्ट शब्दात सांगितलं की प्रकरण मी हाताळलेलं नाहीये. तुम्ही लोकांनी जे काही वृत्तपत्र आणि इतर माध्यमांमधून प्रसिद्ध केलं त्याच्या आधारावर जे माझं मत बनलं ते मी तुमच्यापर्यंत पोहोचलं. त्या केसमध्ये सुरुवातीला शाळेच्या प्रमुखांना वाचवण्याचा प्रयत्न झालेला आहे असं स्पष्ट दिसतं. म्हणूनच लोकांना तिथल्या एवढं मोठं आंदोलन करावं लागलं. आता त्यांना वाचवण्याकरताच कदाचित हा एन्काउंटर झालेला आहे असं प्रत्येकाला वाटतं. तुमच्या म्हणण्यात पण याच पद्धतीचं सुतोवाच आहे आणि ते मला पटतं. मानवसाहेब, महाराष्ट्राचं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न सुरू होत आहे. एका विशिष्ट धर्माच्या विरुद्ध काही सत्ताधारी पार्टीचे लोक बोलतात. एक मोठा AIMMचा मोर्चा सुद्धा मुंबईला गेला होता. तुमचं काय म्हणणं आहे की इलेक्शनच्या पहिले दंगे घडवून आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे का? इलेक्शनच्या पहिले दंगे घडवून आणण्याचा प्रयत्न सुरू आहे अशी अनेक लक्षणं आपल्याला आतापर्यंत दिसलेली आहेत. पण सुदैवानं महाराष्ट्रामध्ये इतकं छान वातावरण आहे आणि मी मुस्लिम लोकांचं जाहीररित्या याकरता अभिनंदन करतो की ते फार शहाणे झालेले आहे. ते याला बळीच पडत नाही, त्याला कोणतीही प्रतिक्रिया देत नाही आणि शांतपणे आपला निर्णय घेतात. आणि म्हणून देशामधलं वातावरण अजून ठीक आहे. यांनी महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये वारंवार रुचकवण्याचा प्रयत्न केलेला आहे, दंगे घडवून आणण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याकरता ऍक्टिव्ह प्रयत्न केलेले आहेत आणि ते सगळे प्रयत्न फसतायत. याचं कारण दुसऱ्या बाजूला प्रतिसाद नाही. माझा एक समितीमध्ये पोस्ट वाचली होती, श्याम मानव अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि सामाजिक क्षेत्रातलं एक तुमचं नाव आहे. पण आता त्याच्यात एक राजकीय महत्वाकांक्षा निर्माण झाली आहे, त्याच्यामुळे ते काही राजकीय पक्षांचा प्रचार करतात अशी पोस्ट होती. त्याबद्दल नाही, बेसिकली जे लोक असं बोलतात ते मला ओळखत. असं कसं, मी राजकीय घरातला मुलगा आहे. माझे वडील जनपदचे उपाध्यक्ष होते, जनपद म्हणजे जिल्हा परिषद. ज्यावेळेस मी जेलमध्ये गेलो आणि वर्ध्यामध्ये पोस्टर्स लावले, काँग्रेसी खासदारांनो आणि आमदारांनो हातात बांगड्या भरा आणि हुकुमशाह इंदिरा गांधींच्या तालावर बेताल नाचा या पद्धतीचे पोस्टर्स लावले. मी जेलमध्ये गेलो. त्यावेळेस खासदार होते ते माझ्या वडिलांचे काका होते आणि ज्या मंत्री आणि आमदार होत्या त्या परिसरातल्या त्या वडिलांच्या चुलत बहीण होत्या. मी घरातल्याच लोकांसोबत लढत आलेलो आहे. जनता पार्टीचं गठन करण्यामध्ये माझा वाटा आहे. फॉरवर्ड ब्लॉक आणि जनसंघ या पक्षांना एकत्र घेऊन आम्ही विदर्भामधली जनता पार्टी गठीत केली. 77 मध्ये 78 मध्ये दणकून प्रचार केला, नगर परिषदांपर्यंत सुद्धा प्रचार केला. त्यानंतर मी निवडणुकीच्या राजकारणापासून दूर झालो आणि मी माझ्या सामाजिक कामात पुन्हा गेलो. त्यावेळेस मी का आलो होतो? खरं म्हणजे मी विद्यार्थी होतो. MA पार्ट 1 ची परीक्षा देऊन मी गेलो होतो. इंग्रजी साहित्यात MA करत होतो. मला 4 वर्षाची गॅप आहे पार्ट 1 मध्ये आणि सेकंड इयर, कारण मधल्या काळात इमर्जन्सी आणि सगळे तुम्ही माझं करिअर सुरू असताना सुद्धा ही रिस्क का घेतली? कारण देशावर त्या पद्धतीचा धोका आला, इमर्जन्सी आलेली आहे, लोकशाही धोक्यात आहे, आपलं कर्तव्य आहे म्हणून आपण केलं पाहिजे. तर त्यावेळेस तसं जे माझं कर्तव्य होतं त्यावेळेस यावेळेस हे माझं कर्तव्य आहे म्हणून मी करतोय.
आणि राहिला प्रश्न मला राजकीय क्षेत्रात जायचं असतं, माझ्या घरचे आसपासचे लोक मागे लागले होते. त्यांना धड बोलता यायचं नाही. खासदार असले, आमदार असले, मंत्री असले तरी जर भाषणं काही देता यायची नाही. आणि मी छान भाषणं द्यायला लागले होते. त्यांना आपल्या घरातला कोणीतरी पोरगा बोलणारा हवा होता. पण आमच्या डोक्यात पक्क होतं की आपल्याला काँग्रेस सोबत जायचं नाहीये आणि राजकारणात राहायचं नाही, सामाजिक क्षेत्रात काम करायचं. ते मी अजूनही सोडलेलं नाही. हा आपत धर्म म्हणून मी करतो. आणि तुमच्या कोणाच्याही डोक्यामध्ये जर मला माझ्या इतक्या वर्षांपासून तुम्ही पाहता, मी कोणत्याही मोहांना बळी पडत नाही. माझ्या डोक्यात जे आहे ते क्लिअर आहे. पत्रकारिता करत असताना कोणाला कधी जमून नाही. तरुण भारताला मला काढून टाकावं लागलं इथपर्यंत परिस्थिती आली आहे. लोकमतने कधी एक वाक्य कापण्याची, कधी ज्या दिवशी असं वाटलं असतं त्या दिवशी मी सोडून गेलो असतो. तर मी माझ्या अटींवर जगत आलेलो आहे. त्याकरता जी किंमत मोजायची ती मोजत आलेलो आहे. आज मला वाटतं, मला कोणीही सांगितलेलं, मी स्वतः भेटत आलो. मी स्वतः राहुल गांधींना भेटलो, खरगेंना भेटलो, शरद पवारांना भेटलो, उद्धव ठाकरेंना भेटलो. मीच सांगतो, मी अजितदादा नाही भेटलो आणि सांगितलेलं आहे मी आता तुम्हाला लोकांचा प्रचार करू इच्छितो. अजितदादा म्हणा बिलकुल करू नका, आमची मतं जातील. त्यावेळेस ते विरोधी पक्ष नेता होता. हे डिसिजन माझा म्हणजे आमच्या संघटनेचं आहे. मी एकटा गेली करत. माझ्या संघटनेमध्ये 100% लोकशाही. आम्ही खूप विचार केला, वारंवार बैठका घेतल्या. जर आपलं कामच वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणं कशासाठी आहे, कारण या घटनेमधली चारही मूल्य समाजात एस्टॅब्लिश झाली. तर राज्यघटना आणि लोकशाही धोक्यात आहेत, आपल्या कामाला काय अर्थ होतो. आणि म्हणून हे काम करणं आपल्यासाठी आवश्यक आहे. ते काम आम्ही करतो आहोत. आम्हाला सगळ्यांना माहीत होतं लोकसभेमध्ये मोदींच्या विरुद्ध प्रचार करण्याचा अर्थ काय. आमच्यापैकी प्रत्येकाला याची कल्पना होते की मोदींचे जर बीजेपीचे 272 आले असते तर आम्ही सगळेच्या सगळे आतमध्ये जेलमध्ये असतो. मी तर तयारी करून ठेवली होती, छान पुस्तकं लिहून काढू, बरेच वर्ष आपण लिहिलेलं नाही. त्यामुळे जर लोक बोलतात, बोलणं काही चुकीचं नाही, कारण माणसं या पद्धतीनं वागत असतात. पण ज्यांना माझ्यासारखी माणसं माहीत नाही ते बोलतात. पण तुम्हाला पत्रकारांना तर माहित आहे, तुम्ही मला जवळून पाहता तिथे गोष्ट. सर, तिसरी आघाडी म्हणून बच्चू कडू आणि राजू शेट्टी यांचा प्रभाव राहील का विधानसभा निवडणुकीत? बेसिकली तो राहायला नको या, कारण तिसरी आघाडीची ही वेळ नाही. यावेळेस सरळ सरळ 2 मुद्दे. महाराष्ट्रातली लोकशाही ज्या पद्धतीनं विकल्या गेली आणि विकत घेतल्या गेली आणि राज्यघटना पायदळी तुडवली. सुप्रीम कोर्टाचा निर्णय कसा आहे, अत्यंत हास्यास्पद निर्णय. राज्यपालांनी शिंदेंना बोलावलं, शपथ दिली, हे अवैध आहे, घटनाबाह्य, इल्लीगल. त्यांनी प्रतोद नेमला, तो इल्लीगल आहे, म्हणजे अध्यक्ष इल्लीगल ठरलं. आणि तरी सरकार काय आहे, ऑपरेशन 100% सक्सेसफुल बट पेशंट डाईड. वरून ते कारण सांगतात उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला. अरे तर हे सरकारच अवैध आहे. मुळामध्ये इलेक्शन लॉच वापरला गेलेला नाहीये. तर सरळ सरकार बरखास्त करायचं, पुन्हा निवडणुकीचे आदेश द्यायचे, सुप्रीम कोर्टाला अधिकार होतो, तर लोकशाही स्टोर झाली असते. त्यामुळे या देशामध्ये आजची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये तिसरी आघाडी, चौथी आघाडी, आंबेडकरांचे पुत्र, मी नेहमी म्हणत असतो आंबेडकरांचे खरे पुत्र आम्ही आहोत, वैचारिक पुत्र, रट्टाचे पुत्र असून कामाचे नाही. हे चालणार नाही. आता लोक नाही सांगतात. लोकांपुढे हा मुद्दा अतिशय तीव्र आहे. जीवन मरणाचे प्रश्न आहे त्यांच्याकडे. आणि मी ते चित्र डोळ्यापुढे उभं करतो. इथे शिवाजी महाराज या महाराष्ट्रामध्ये शूद्र असतात, शाहू महाराज शूद्र असतात, तिथे बाकीचे आणखी कोण काय काढले. जर या पद्धतीनं काँग्रेस गांधींनी 1920 पासून बदलवली नसती, या पद्धतीची राज्यघटना निर्माण करण्यामध्ये बाबासाहेबांनी मोलाचा वाटा उचलला नसता, आज मला म्हणता आलं असतं का मी श्याम मानव नावाचा माणूस बोलतोय, मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे, माझी या देशातली ओळख काय आहे, मी श्याम मानव नावाचा एक शूद्र बोलतो. आणि शूद्राची किंमत काय आहे. कुत्ता, बिल्ली, मेंढक की हत्या के समान शूद्र की हत्या होती. मनुस्मृतीतले वचन आहे ते काय याच्या भरोशावर हा देश चालत आहे. हे जे माणूस म्हणून मिळालेलं स्वातंत्र्य आहे, अधिकार आहे, सन्मान आहे, तो गमवायला कोण तयार होणार. आता आपल्याला कल्पना नसते आपल्याला काय मिळालेलं आहे, कारण आयतं मिळालेलं आहे आपल्या दृष्टीनं. तुमचा माझा सगळ्यांचाच जन्म आपला 1947 नंतर झालेला.
आपण काही स्वातंत्र्य आंदोलनामध्ये काहीच केलेलं नाही, आपल्याला आयतं मिळालं. पण हे मिळालं अनेकांच्या श्रमाने, परिश्रमाने, मेहनतीनं, बलिदानानं, त्यागानं. ते टिकवण्याचं तर काम आपलं एक नाही म्हणून. तिथे मी ब्राह्मणांना पण वेगळं करत नाही. माझे सगळे उत्तम शिक्षक आणि प्रशिक्षक ब्राह्मण राहिलेले आहेत. माधवैद्य असो, दिवा घोंगडे असो, यांचं नाव मी अतिशय आदरानं घेत असतो. त्यांनी मला खऱ्या अर्थानं पत्रकारिता शिकवली. त्यांच्या तोंडून मी कधीही मनुस्मृतीचं समर्थन ऐकलेलं नाही. त्यांच्या विरोधात जाहीर परिसंवादामध्ये बोललोय ते त्यांनी छापलेला. त्यामुळे मी ही माणसं पाहिलेली आहेत. जो ब्राह्मण जातीमध्ये जन्माला येतो त्याला मी ब्राह्मण समजत नाही. जो स्वतःला ब्राह्मण जातीमध्ये जन्माला आल्यानंतर इतरांसारखाच माणूस समजत असेल तो ब्राह्मण नाही. आणि इतर कोणत्याही जातीमध्ये जन्माला आला आणि तो समजत असेल स्वतःला मी इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे आणि माझ्यापेक्षा आणखी काही लोक श्रेष्ठ आहेत, तो वैचारिकदृष्ट्या ब्राह्मण आहे असं मी मानतो. कारण जन्म कोणाचाच कोणाच्या हाती नाही ना. माझा जन्म कुठे व्हावा माझ्या हाती होतं का? तुमचा जन्म कुठे व्हावा तुमच्या हाती नव्हता. त्यामुळे माझ्यासोबत जे काही येत असेल ते जर मी स्वीकारत नसेल आणि माणूस म्हणून मी जगत असेल तर मोठंच संपून जातो. आणखी काय तेव्हा तुम्हाला एक 100% सांगतो, जे समाजामधलं आजचं वातावरण आहे ते वातावरण जर नीटपणे महाविकास आघाडीने हुशारीनं हाताळलं तर थम्पिंग मेजॉरिटीनं महाविकास आघाडी निवडून येऊ शकते. कारण आता ज्यांना आत्मविश्वास नव्हता की आपण बीजेपीला हलवू शकतो त्यांच्यामध्ये तो आलेला आहे. आणि बीजेपीमध्ये असून ज्यांना वाटतं की या पद्धतीचं नको आहे त्यांच्यामध्ये हा आत्मविश्वास आलेला आहे की आपल्या आसपासच्या लोकांना आपल्याला गचांडी देत आहे. आणि त्यामुळे थम्पिंग मेजॉरिटीमध्ये महाविकास आघाडी निवडून येऊ शकते जर यांनी काही घोडचुका केल्या नाही तर. आणखी